नेताजी सुभाषचंद्र बोस एक महान क्रांतिकारक. नेमकं काय त्यांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये हे देशासाठी आपलं सर्वस्व कसं प्रदान केलं, एक छोटासा इतिहास मात्र तुम्हासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण 23 जानेवारी 1897 कटक ओडिसामध्ये जानकीनाथ आणि प्रभावती बोस यांचे पुत्र म्हणून ते जन्मास आले. एक हुशार विद्यार्थी आणि देश सेवेसाठी मात्र लहानपणापासूनच मात्र त्यांची तळमळ होती. त्यांनी प्रतिष्ठित ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली, परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठी पदाचा देखील त्याग केला. भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी जपानच्या मदतीने इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली. पुन्हा फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची देखील स्थापना केली. काँग्रेसमधील वैचारिक मतभेदामुळे त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष मात्र स्थापन केला. द इंडियन स्ट्रगल, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे विचार आणि अनुभव वर्णणारे हे पुस्तक मात्र त्यांनी लिहिलं. त्यांनी आझाद हिंद फौजेला भारताच्या राजधानीकडे कूच करण्याचं मात्र आवाहन केलं. त्यांचं वाक्य होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. भारत मातेसाठी एक शक्तिशाली अभिवादन आणि राष्ट्रीय नारा होता, जय हिंद चलो दिल्ली. अशा प्रकारे हे नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांची देशभक्ती, स्वातंत्र्य आणि बंधुभावाची मूल्ये आजही लाखो भारतीयांना प्रेरणा देतात. मृत्यू झाला 18 ऑगस्ट 1945 तैवानमधील तेहेको येथे एका विमान अपघातात त्यांचं निधन झालं. इटलीच्या हिटलरकडे जाऊन त्यांनी मात्र भारताविरुद्ध म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी मात्र त्यांनी मदत मागितली होती. असे हे थोर क्रांतिकारक, आपल्या देशासाठी सर्वस्व प्रदान करणारे हे एक महान क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांना अभिवादन करूया. कालच त्यांची जयंती झाली.